आपल्यासोबत फोनच्या माध्यमातून जोडले गेलेले आहेत चित्रपट समीक्षक गिरीश वानखेडे। गिरीश सर, धर्मेंद्र आज आपल्यामध्ये नाही आहेत। 89व्या वर्षी त्यांनी अखेरचा श्वास घेतलेला आहे, पण आपण जर त्यांचे सिनेमे पाहिले तर त्यांनी आपल्या सिनेमाच्या माध्यमातून कायम रसिकांच्या मनावर अधिराज्य गाजवलेलं आहे। हा, ही खूप दुःखाची गोष्ट आहे आणि फक्त दर्शकच नाही तर जेही लोक ज्यांना जे फिल्म इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगल करायचे, जे नवीन यायचे, त्यांना सुद्धा त्यांनी भरपूर सपोर्ट केलेला आहे। ते कितीतरी स्टार्स आहेत, त्यांचे इन्स्पिरेशन आहेत। सलमान खानचा ते इन्स्पिरेशन आहेत। कितीतरी स्ट्रगलर्स जे मुंबईला यायचे, त्यांच्या आल्यानंतर त्यांना राहण्याची सोय, त्यांना खाण्याची सोय हे धर्मेंद्र करायचे। कितीतरी पंजाबहून फॅन फॉलोइंग त्यांची यायची, तर त्यांचा गुडविल इतका जबरदस्त होता की साऱ्यांची व्यवस्था ते करायचे। इमोशनल पासून ऍक्शन ते कॉमेडी साऱ्या प्रकारचे रोल्स त्यांनी केले आणि इतके वर्ष म्हणजे 300 जवळपास 300 पिक्चर्स करून 110 ते 120 सक्सेसफुल फिल्म करणं हे एका जीवन कालामध्ये खूपच मोठी बाब आहे। इतके मोठे कलाकार ते होते, ते आज आमच्यामध्ये नाही। हे खूपच दुःखाची गोष्ट आहे। पण त्यांनी जे काम केलेले आहे, त्यांची जी आताच 50 वर्ष सेलिब्रेशन होतं शोले पिक्चरचं, त्याच्याऐवजी त्यांनी जितकेही काम केलेलं आहे ते साऱ्यांसाठी इन्स्पिरेशनल आहे, मोटिवेशनल आहे। पण ही जी पोकळी निर्माण होईल ती कधी भरू शकणार नाही, कारण असे हँडसम ही मॅन होणे अजून कोणालाही शक्य नाही। अगदी जसं तुम्ही उल्लेख केलेला आहे की ते ॲक्शन हिरो म्हणून सुद्धा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेले होते, पण त्याचबरोबर त्यांचा रोमॅन्टिक अंदाज सुद्धा अनेकांनी पाहिलेला होता। ही मॅन ही त्यांना खरं तर त्यांची ओळख होती। त्यामुळे सर्वच चित्रपटामध्ये वेगवेगळ्या अंदाजामध्ये ते प्रेक्षकांच्या भेटीला येत होते आणि प्रेक्षक सुद्धा त्यांना त्याच पद्धतीने स्वीकारत होते। येस, त्यांचा तुम्ही बघा, शालीमार बघा, त्यांच्यामध्ये त्यांची एक वेगळी भूमिका असते। ती इंटरनॅशनल को प्रोडक्शन होतं। त्याच्याऐवजी सत्यकाम बघा, त्याच्यामध्ये त्यांनी सिरियस केलेलं आहे। चुपके चुपकेमध्ये त्यांनी कॉमेडी केलेली आहे। शोलेमध्ये त्यांनी कॉमेडी केली आहे आणि कितीतरी फिल्म्स आहेत आझाद वगैरे, त्याच्यामध्ये त्यांनी ऍक्शन केलेलं आहे। तर प्रत्येक रोमॅन्टिक असो, ऍक्शन असो, प्रत्येक व्हर्टिकलमध्ये ते खूप सुंदर काम करायचे आणि खूप मिलनसार होते। सेटवर साऱ्यांसोबत इंटरेस्टिंग, काही इगो न ठेवता साऱ्यांशी बोलायचे, साऱ्यांना इन्स्पायर करायचे। तर या एका त्यांच्या क्वालिटी बद्दल सांगायचं। आणि मी त्यांच्यासोबत एक फिल्म केली होती अपने, त्या अपनेच्या प्रीमियरला ते RSVP होते, स्वतः त्यांनी बोलावलं होतं। त्यावेळेला मी बघितलं होतं की संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये शाहरुख, सलमान, अमिताभ बच्चन पासून जितके स्टार्स होते सारे त्या प्रीमियरला आले होते। असं एकच प्रीमियर आमच्यामध्ये आजपर्यंत झालेलं आहे। त्याचं कारण हे की त्यांचा गुडविल खूप जबरदस्त होता। प्रत्येक माणूस त्यांचा चाहता होता आणि त्यांना प्रेम करायचा। अगदी जर धर्मेंद्र यांच्या बाबतीत बोलायचं झालं तर आपण पाहिलेलं आहे की धर्मेंद्र आणि हेमा मालिनी यांची रिअल लाईफ आणि त्याचबरोबर रिअल लाईफ जोडी सुद्धा आपण सगळ्यांनीच पाहिलेली आहे। अगदी त्यांनी सिनेमाच्या पडद्यावर सुद्धा त्याच सुंदर अंदाजात आपण त्यांचा रोमॅन्स पाहिलेला आहे आणि रिअल लाईफमध्ये तर ते जोडपं आहेच। कशा पद्धतीचा त्यांचा हेमा मालिनी आणि धर्मेंद्र यांचा प्रेझेन्स आपण पाहिलेला आहे, त्याच्यावर काय भाष्य कराल? कारण ते खूप आठवणी लोकांच्या मनात आजही ताज्या आहेत। ड्रीम गर्ल जर आपण पाहिलं तर त्यावेळी सुद्धा अनेकांच्या भावना उचंबळून आलेल्या होत्या, कारण अभिनेत्री सुद्धा तितकीच सुंदर होती आणि अभिनेता सुद्धा तितकाच हँडसम होता। एक्झॅक्टली, त्यांचे कुठलेही पिक्चर बघा, तुम्ही शालीमार बघा किंवा आसपास बघा, ज्याच्यामध्ये धर्मेंद्र हिरो आणि हेमा मालिनी हिरो, म्हणजे सारे युथ त्यावेळेला कॉलेज बंक करून त्यांचे पिक्चर पाहायला जायचे, कारण इतका देखणा हिरो आणि इतकी देखणी हिरोईन बघायला त्या तिकीट दरामध्ये त्यांना मिळायचं, तर ती खूप मोठी अपॉर्च्युनिटी होती। तर त्यांचे रोमॅन्टिक सिनेमे, खासकर हेमा मालिनी सोबत आणि शोलेची तर केमिस्ट्री, अशी केमिस्ट्री झालीच नाही त्याच्यानंतर। तर त्यांनी जितकी पिक्चर्स हेमा मालिनी सोबत केले ते सुपरहिट होतेच होते, परंतु शेवटी सुद्धा म्हणजे लेट 90s मध्ये अनिता राज सोबत त्यांनी नौकर बीवी का सारखे कॉमेडी इमोशनल पिक्चर्स केले, ते सुद्धा हिट व्हायचे। ऍक्शन ते निरंतर करायचे, पण कधी कॉमेडी करायचे, कधी सोशल कॉमेडी करायचे, कधी इमोशनल करायचे आणि त्याच्यामध्ये सुद्धा दर्शक त्यांना पसंत करायचे। आणखी एक महत्त्वाचा मुद्दा म्हणजे गदर सिनेमा आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे। त्यावेळेला तर त्यांनी सनी देओल यांच्यासोबत सुद्धा काम केलेलं होतं। त्यामुळे एकूणच आपल्या कुटुंबासोबत त्यांनी आपला जो चित्रपटाचा जो पडदा आहे तो सुद्धा गाजवलेला होता। त्यामुळे त्यांच्या या जाण्यानं मोठी पोकळी बॉलिवूडमध्ये निर्माण झालेली आहे आणि त्याचबरोबर त्यांच्या चाहत्यांना सुद्धा जबर धक्का बसलेला आहे। धन्यवाद वानखेडे सर आमच्याशी बोलल्याबद्दल।